वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरातील कारवाईचा आज दुसरा दिवस आहे। पश्चिम रेल्वेसाठी अडथळा ठरत असणाऱ्या या जागेवर आज बुलडोझर चालवण्यात येतोय। शेकडो झोपडपट्ट्या जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। गेल्या 9 वर्षापासून या कारवाईसाठी कोर्टात लढा सुरू होता। सुप्रीम कोर्टातून परवानगी मिळाल्यानंतर कालपासून पश्चिम रेल्वेने ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। गरीबनगर झोपडपट्टीच्या जागेवर रेल्वे पायाभूत सुविधा उभारणार असल्याची माहिती आहे। कालपासून सुरू असलेल्या या कारवाई दरम्यान लोकांच्या घरातील सामान बाहेर काढून ठेवण्यात आलं होतं। काल कारवाई सुरू झाल्यानंतर या ठिकाणी काहीसं तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आता पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। दरम्यान आपण बघू शकतोय की इथे एकूण 500 संरचना होत्या, त्यातील 100 संरचना पात्र ठरल्यात। एकूण 8 एकर जागेवर ही कारवाई करण्यात येते। कोर्टाच्या आदेशानुसार येत्या 3 ते 4 दिवसात ही तोडक कारवाई करण्यात आली आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे येथील लोकांच्या येण्या जाण्यासाठी पर्यायी मार्ग खुला केलाय। तसंच रस्त्यावर वाहतूक कोंडी सुद्धा होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे। येत्या 3 ते 4 दिवस ही तोडक कारवाई सुरू असल्याचं आपण बघणार आहोत।